जय शिवराय मित्रांनो. आज 8 दिवस झाले आपण ज्ञान कॅपिटल नावाने यूट्यूब चॅनल चालू केले त्याला. पण ह्या 8 दिवसात बऱ्याच जणांचे मला कमेंट मॅसेज आणि फोन पण आले की तुम्ही ट्रेडिंग किंवा शेअर मार्केट शिकवण्यासाठी तर यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, पण तुम्ही स्वतः ट्रेडिंग करता का किंवा तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट करता का? मित्रांनो, मी स्वतः इन्व्हेस्टमेंट पण करतो आणि ट्रेडिंग पण करतो. खरं तर मला माझा प्रॉफिट दाखवायला मला आवडत नाही, पण काही लोकांना जे आहे ते सत्य दिसावं यासाठी तुम्हाला आजचं मी प्रॉफिट दाखवतो. आपण आज एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे 20,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि एक डिसेंट प्रॉफिट पण केलेलं आहे. तर चला तुम्हाला हा ट्रेड घेण्यामागचं नेमकं लॉजिक काय होतं हे दाखवतो. पहिले मी माझा डीमॅट अकाउंट ओपन करून घेतो. मी हा ट्रेड धनमध्ये केला होता. तर आजचा हा प्रॉफिट आहे बघा, 9,000 रुपयाचा आपला प्रॉफिट झालेला आहे. जसं की तुम्ही बघताय 60 रुपयावर आपण घेतला होता. 52,800चा कॉल 60 रुपयावर बाय केला आणि 90 रुपयावर सेल केला. टायमिंग दाखवतो 2 मिनिटं. हा बघा, 11:57:45 आपण हा ट्रेड घेतलेला आणि सेल कधी केला ते पण दाखवतो. तर हे बघा, 52,800चा कॉल किती 11:59 300 क्वांटिटी आणि 90 रुपयावर आपण सेल केलं आहे. म्हणजे तब्बल 3 ते 3.5 मिनटामध्ये आपण 9,000चा प्रॉफिट केलेला आहे. मित्रांनो, ट्रेड घेण्यामागचं आता लॉजिक दाखवतो तुम्हाला. तर चला आपल्या ग्रो ॲपला जाऊया, कारण ॲनालिसिससाठी मी ग्रो ॲप्लिकेशन यूज करतो, कारण मला थोडं सोपं पडतं ॲनालिसिसला. चला तर मित्रांनो, तुम्हाला एक डिटेलमध्ये ह्या ट्रेड घेण्यामागचं रिझन सांगतो. आता आपण 30 मिनिट टाईम फ्रेमवर जाऊया. हा बघा, 30 मिनिट टाईम फ्रेमवर आलो. मोठ्या टाईम फ्रेमवर ॲनालिसिस करायला जरा सोपं पडतं, म्हणून आपण मोठ्या टाईम फ्रेमवरच कधी पण ॲनालिसिस करायचं आहे. बघा, आज मला कळतं आहे मित्रांनो की एक व्हिडिओ बनवायला आणि एडिटिंग करायला किती मेहनत लागते. तर आपण बघा, हा एवढासा एक छोटासा व्हिडिओ बनवायला आपण काय काय जुगाड केलेलं आहे. हा बघा, त्या मोबाईलला थोडीशी हाईट भेटावी म्हणून आपण त्याला काहीतरी जुगाड लावून एक खालून एक मोबाईल ठेवला आहे आणि वरतून काहीतरी जुगाड लावून आपण तुमच्यासाठी एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघा, तर आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल ना, तर 100% लाईक करा. आणि तुम्हाला पण वाटत असेल की बाबा शेअर मार्केट शिकायचं किंवा ट्रेडिंग करायचं, त्याच्यामध्ये करिअरचं तर एक ऑप्शन झाला, पण इन्व्हेस्टमेंट वगैरे करायचं आहे तर फ्युचरसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. आणि ट्रेडिंग वगैरे किंवा अभ्यास करण्यासाठी किंवा शेअर मार्केट शिकण्यासाठी आपल्या ज्ञान कॅपिटल या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आता तुम्हाला मी सांगतो हा ट्रेड का घेतला. हा बघा, आपण ह्या लास्ट पॉईंटवरून म्हणजे खालच्या पॉईंटवरून हायेस्ट पॉईंटला आपण फिबोनाची ड्रॉ करून घेतलेला. हे बघा, इथून दिसतंय तुम्हाला फिबोनाची ड्रॉ केली आणि डिटेलमध्ये दाखवतो. 1 मिनिट. हा बघा, दिसतोय ना, ही 0.6ची लेवल आहे. ही येलो लेवल आपण ऑलरेडी काढलेली होती, पण बराच वेळ मार्केटने कन्सॉलिडेट केलं. हे बघा, इथे पूर्ण साईडवेज होतं मार्केट. जसं की मार्केटने ब्रेकडाऊन दिला, एक कॅन्डल डाऊन साईडला आली आणि एक्झॅक्टली बघा तुम्ही मित्रांनो, बघा एक्झॅक्टली आपल्या लेवलला टच केलं आणि फिबोनाचीच्या 0.6च्या लेवलला पण टच केलं आणि मार्केटनी ही कॅन्डल क्लोज केली. जसं ही कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली त्याच पॉईंटला बघू शकता तुम्ही, त्याच पॉईंटला आपण एक एंट्री घेतली. इथूनच कुठल्या ह्या पॉईंटला आपण एंट्री घेतली आणि मागच्या रेड कॅन्डल होती त्याची आपण स्टॉप लॉस लावलं तिथे. आणि आपल्या हार्डली 2 ते 3 मिनटामध्ये आपला एक चांगला टार्गेट डिसेंट म्हणावं, एक चांगला टार्गेट हिट झाला आणि आपल्याला एक चांगलाच प्रॉफिट झाला. म्हणजे 30 पॉईंटचा आपण हा टार्गेट हे केला आणि जवळपास आपण 1:3चा हा रेशो होता. मला वाटतं 1:3चाच रेशो होता. 1:3 रेशोमध्ये आपण हा प्रॉफिट काढलेला आहे. मित्रांनो, ह्याला आपण स्कॅल्पिंग पण म्हणू शकतो आणि एक प्रॉपर ट्रेड पण म्हणू शकतो. म्हणून मित्रांनो, काय करायचं, कधी पण ट्रेड करताना प्रॉपर सेटअप झाल्याशिवाय ट्रेडिंग करूच नका. मित्रांनो, आता हे सर्व काही तुम्हाला दाखवलं तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की आम्ही पण सुरुवात करू शकतो का, आम्ही पण ट्रेडिंग करू शकतो का. मित्रांनो, तुम्ही नक्कीच करू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यासपूर्वकच करा. अभ्यास करा,
आपण वयाचे 20-20, 25-25 वर्ष अभ्यास करतो, तर एक 15-20 हजाराच्या पगाराची अपेक्षा किंवा 5-50 हजाराच्या पगाराची अपेक्षा करतो. मग ट्रेडिंग करताना आपण डायरेक्टली उतरून 2 महिने शिकून लगेच का वाटतं की बाबा मी लाखो रुपये कमवायला सुरुवात करू शकतो. तर मित्रांनो, असं काही न करता चांगला अभ्यास करा, अभ्यास करून ट्रेडिंग करा, हे फायद्याचं आहे. कारण की माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत, मी त्या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि शिकवायचा प्रयत्न करतो आहे. कारण मी पण सुरुवातीला खूप काही लॉसेस खाल्लेले आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगतोय की अभ्यासपूर्वक करा, तसं मला माझ्या सुरुवातीला कोणी सांगितलं नव्हतं की सांभाळून कर बाबा, ह्याच्यामध्ये लॉस पण होऊ शकतो. मला कोणी सांगितलं असतं मी पण अभ्यास केला असता आणि सुरुवातीच्या काळात ज्या चुका झाल्या त्या चुका माझ्याकडून झाल्या नसत्या. तर मित्रांनो, माझं सांगण्याचं एकच उद्देश आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करा पण अभ्यासपूर्वक करा. अभ्यास असेल तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात. तसं तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या गोष्टी शिकवणारच आहोत. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, नॉलेजेबल वाटत असेल, तर तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला पण विसरू नका. तर चला भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.